नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट, शिंदे गट अपात्र होणार, कोर्टाचा मोठा झटका, उद्धव ठाकरेंना दिलासा। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। गेल्या 3 वर्षापासून सुरू असलेला संघर्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट, परंतु त्यामध्ये भाजपला सोबत घेऊन शिंदे नेहमीप्रमाणे वरचढ ठरले। परंतु आता वेळ बदलली, काळ बदलला, पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचं वर्चस्व सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे आणि पुन्हा एकदा मातोश्रीचं शिवसैनिकांचं वैभव जे अगोदर होतं ते बाळासाहेबांनी कमवून ठेवलं होतं, तेच उद्धव ठाकरेंना सुद्धा पुढे आणणं होतं। मात्र भाजपने उद्धव ठाकरे यांच्याशी जी गद्दारी करून शिवसेना हा मराठी माणसाचा अखंड असलेला एक संघ असलेला शिवसेना पक्ष फोडून जे मराठी माणसाचं नुकसान केलेलं आहे ते नुकसान आता भरून काढण्यासाठी वेळ आलेली आहे। नेमकं काय झालं ते सविस्तर बघूया। गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत जो निकाल दिला होता, समता संघर्षाचा, जो एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला होता, कोणालाही अपात्र केलं नव्हतं। मात्र उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग असेल किंवा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। निवडणूक आयोगाने सुद्धा पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदेंना दिलं आणि महाराष्ट्रातच मोठा राजकीय भूकंप झाला। आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एका पित्याचा पक्ष त्याच्या मुलाला जातो, परंतु हे तिसऱ्याच पक्ष घेऊन गेल्याने संविधान हे भारतात आहे का असा संशय निर्माण झाला। परंतु आता त्यानंतर ही जी जुलैमध्ये जी सुनावणी होणार आहे त्यामध्ये प्रमुख असलेले न्यायमूर्ती भूषण गवई हे उद्धव ठाकरे यांच्याकडून निकाल लावून संविधान पुन्हा एकदा संविधानावरच देश चालेल आणि संविधानाप्रमाणेच निर्णय होतील अशी अपेक्षा व्यक्त करून याबाबत महत्त्वाचा निकाल देतील। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर उद्धव ठाकरेंना त्याचं धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष हे मिळेल आणि शिंदेगड हा भाजपमध्ये सर्वात जास्त जे काही आमदार खासदार आहेत ते पुन्हा विलीन होतील, यात काही शंका नाही। शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरेंचाच होता आणि उद्धव ठाकरेंचाच राहणार असं लहान मुलंही सांगतील। परंतु जो न्याय गेला, अन्याय उद्धव ठाकरे यांच्यावर सोबत झाला आहे तो पुन्हा कोणासोबत होऊ नये अशी सगळ्यांची इच्छा आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळावं का आणि ते भूषण गवई हे महत्त्वाचे त्यामध्ये दुवा ठरतील का? तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।